दरम्यान पुण्यात वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावे 2 प्लॉट्स तर ज्योती जाधव हिच्या नावाने प्लॉट असल्याची अधिकृत कागदपत्र जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागलेली आहेत। ज्योती जाधव वाल्मिक कराडची दुसरी पत्नी आहे। काही दिवसांपूर्वी ज्योती जाधव हिची सुद्धा चौकशी करण्यात आली होती। प्रॉपर्टी ताब्यात घेण्याची सुरेश धस यांच्याकडून मागणी करण्यात आली होती। या सगळ्याचा आता संबंध या वाल्मिक कराडशी जोडला जातोय। वाल्मिक कराडच्या मालमत्तेसंदर्भात ही सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येते। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अगदी समोर असणारी एक भली मोठी उंच इमारत आणि त्याच इमारतीतील 6व्या मजल्यावरती जे आहे ते वाल्मिक कराड याच्या संबंधितातील काही व्यक्तींनी जे आहेत ती गाळे घेतलेले आहेत। आपण जर पाहिलं तर हीच ती भली मोठी उंच इमारत आहे आणि या इमारतीमध्ये 6व्या मजल्यावरती वाल्मिक कराड यांची निकटवर्तीय किंवा इतरांकडून सांगितलं जात आहे की त्या दुसऱ्या पत्नी आहेत त्या ज्योती मंगल जाधव त्यांच्या नावावरती जे आहेत ते 2 इथले प्लॉट जे आहेत ते विकत घेतलेले आहेत। यामध्ये 611 बी या ठिकाणी जवळपास 54 चौरस मीटरचा जो आहे तो हा प्लॉट ज्योती मंगल जाधवांच्या नावावरती आहे। तर दुसरा प्लॉट देखील तिथेच 610 सी मध्ये आहे। त्याच्यामध्ये जवळपास 45.71 चौरस मीटर जे आहे ते हे दुसरा प्लॉट आहे आणि याचे जर का मार्केट व्हॅल्यू काढले तर जवळपास 1.5 कोटीच्या पेक्षा जास्त एक प्लॉटची किंमत मार्केट रेटनुसार आहे। आणि ही सगळी प्रॉपर्टी वाल्मिक कराड यांनी कशाच्या माध्यमातून खरेदी केली, त्यांचा सगळा इन्कम सोर्स काय, ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने कशा रीतीने ही सगळी कारवाई केली गेली, हा सगळा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने जाणवतोय। त्यामुळे SIT CID नंतर यामध्ये ईडी हस्तक्षेप करेल का, ईडीकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे, त्यामुळे ही प्रॉपर्टी सील करण्यात येणार का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।